नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण की याचा पुढचा जो भाग आहे एन्व्हायरमेंटचा तो आपण बघणार आहोत। तर एन्व्हायरमेंटचा भाग बघण्याच्या पहिला तर आपण एन्व्हायरमेंट म्हणजे काय हे शिकलेलो आहोत की एन्व्हायरमेंट म्हणजे की ज्याच्यामध्ये बायोटिक अबायोटिक फॅक्टर यांचं इंटरॅक्शन होत असतं। बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर यांचं काय होत असतं इंटरॅक्शन, म्हणजे यांची आंतरप्रक्रिया होत असते, म्हणजे यांचं रिलेशन असतं। त्या रिलेशन मध्येच काय होत असतं एन्व्हायरमेंट तयार होत असतं। म्हटल्यावर आपल्या आजूबाजूला जे सराउंडिंग आहे, आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, सभोवताल आहे, त्याला काय म्हणतो आपण एन्व्हायरमेंट म्हणतो। ठीक आहे, एन्व्हायरमेंटचे दोन बेसिक टाइप होते। कोणता होता एन्व्हायरमेंटचे दोन बेसिक टाइप? फर्स्ट इज अ नॅचरल एन्व्हायरमेंट अँड सेकंड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट। आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट, नॅचरल अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट। नॅचरल म्हणजे नैसर्गिक पर्यावरण, आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पर्यावरण म्हणजे मॅनमेड। ओके, आर्टिफिशियल मीन्स मॅनमेड, आर्टिफिशियल मीन्स मॅनमेड अँड नॅचरल मीन्स नॅचरल प्रोड्यूस, नॅचरली प्रोड्यूस। ओके, जे निसर्गाने तयार केलेलं आणि हे मानवाने तयार केलेलं। ओके, तर अशा बेसिक दोन एन्व्हायरमेंटचे टाइप्स घेऊन आपण बघितले होते। हे झाले टाइप्स, हे झाले एन्व्हायरमेंटचे टू बेसिक टाइप्स आहेत। एन्व्हायरमेंटचे टू बेसिक टाइप्स आहेत, नॅचरल अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट। ओके, आता बघा त्याचं पुढचं आपण बघूया। पुढचं काय सांगितलं बघा, बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट टू बेसिक फॅक्टर। म्हटल्यावर काय एन्व्हायरमेंट कन्सिस्ट टू बेसिक फॅक्टर म्हणजेच काय एन्व्हायरमेंट मध्ये दोन असे प्रमुख काय आहेत घटक आहेत। फॅक्टर म्हणजे घटक, म्हणजे पर्यावरणामध्ये दोन असे महत्त्वाचे मूलभूत असे घटक आहेत। पहिला कोणता आहे बायोटिक फॅक्टर, पहिला कोणता आहे बायोटिक फॅक्टर अँड सेकंड अबायोटिक फॅक्टर। बायोटिक फॅक्टर अँड सेकंड अबायोटिक फॅक्टर, बायोटिक फॅक्टर अँड सेकंड अबायोटिक। आता बायोटिक म्हणजे काय जैविक, जैविक घटक अँड सेकंड व्हॉट अबायोटिक अजैविक घटक, अजैविक घटक। ओके, तर हे दोन बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर। तर बायोटिक फॅक्टर आपण जेव्हा बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरचा चार्ट काढला होता, त्या चार्ट मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की बायोटिक कोणते आणि अबायोटिक कोणते। तर बायोटिक मध्ये प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स, ह्यूमन आल्सो आहेत। अबायोटिक मध्ये टेम्परेचर, सनलाइट हे सगळं येतं, म्हणजे जे लिव्ज नाही, सॉइल येतं, लँड येतं। ओके, तर हे तुम्हाला दोन समजलं असेल। हे एन्व्हायरमेंटचं आहे बघा, अतिशय सोपं आहे, वाचल्यावर समजतात की काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये। ठीक आहे, बघा आता इकोलॉजीची व्याख्या बघायची। परिस्थितिकी म्हणतात त्याला। इकोलॉजी म्हणजेच काय परिस्थितिकी। इकोलॉजी म्हणजे काय परिस्थितिकी, म्हणजे परिस्थिती आपल्या बाजूची परिस्थिती काय असते त्याला इकोलॉजी म्हणतात। बघूया, the science that deals with study of interaction between biotic abiotic factor of the environment is called ecology, is called ecology। the science म्हणजे असं विज्ञानाची एक शाखा डील्स विथ स्टडी म्हणजे अशी विज्ञानाची शाखा जी कशावर अभ्यास करते इंटरॅक्शन बिटवीन, इंटरॅक्शन म्हणजे त्यांच्या इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अबायोटिक फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट, म्हणजे जैविक आणि अजैविक घटकांमधील असणारी आंतरप्रक्रियेचा अभ्यास करणारी एक विज्ञानाची शाखा, म्हणजे पर्यावरणामध्ये असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांचा अभ्यास, आंतरप्रक्रियेचा अभ्यास करणारी एक शाखा म्हणजेच काय इकोलॉजी, म्हणजेच काय इकोलॉजी। त्याला परिस्थितिकी म्हणतात। काय म्हणतात परिस्थितिकी, म्हणजे आजूबाजूची परिस्थिती, म्हणजे पर्यावरणामधील परिस्थिती। म्हणून एन्व्हायरमेंट दिलेलं आहे, एन्व्हायरमेंट शब्द टाकलेला आहे, म्हणजे पर्यावरणामधील परिस्थितिकी म्हणतात। म्हणजे अशी शाखा, अशी विज्ञानाची शाखा जी पर्यावरणामध्ये असलेल्या जैविक अजैविक घटकांमधील आंतरप्रक्रियेचा अभ्यास करते। इंटरॅक्शन म्हणजे आंतरप्रक्रिया, म्हणजे यांचा रिलेशनचा अभ्यास करते, त्याला काय म्हणतात इकोलॉजी। त्याला काय म्हणतात इकोलॉजी। समजलं, त्याला काय म्हणतात इकोलॉजी। पुढे the basic functional unit used to study the ecology, the basic function unit used to study of ecology, म्हणजे बेसिक फंक्शनल युनिट म्हणजे महत्त्वाचं असं मूलभूत असं एक मूलभूत कार्य या काय आहे, एक मूलभूत असं कार्य आहे या स्टडीचा, इकोलॉजीचा, या परिस्थितीचा,
इज कॉल्ड इकोसिस्टम. म्हणजे बेसिक फंक्शनल युनिट म्हटल्यावर या युनिटचा वापर करून, इकॉलॉजीचा वापर करून, म्हणजे हा बेसिक फंक्शनल युनिट आहे. बेसिक फंक्शनल युनिट म्हणजेच काय, हे एक महत्त्वाचं असं काय आहे, कार्याचं म्हणजे एकक आहे. महत्त्वाचं काय आहे, एक एकक आहे. स्टडी द इकॉलॉजी म्हणजे स्टडी द इकॉलॉजी हा एक महत्त्वाचं काय आहे, एक कार्य आहे, एक महत्त्वाचं एकक आहे. आणि त्यालाच काय म्हणतात, इकोसिस्टम. त्याला काय म्हणतात, इकोसिस्टम. त्याला काय म्हणतात, इकोसिस्टम. म्हणजे जर तुम्ही आता समजा हा जर शब्द नसता, आता हा शब्द नाही असं समजूया, डायरेक्ट काय म्हणायचं, स्टडी द इकॉलॉजी म्हणजेच काय, इकोसिस्टम. म्हणजे जरी तुम्ही परिस्थितीचा अभ्यास केला म्हणल्यावर तुम्ही कशाचा अभ्यास केला, इकोसिस्टमचा. जरी तुम्ही हे जर लिहिला नाही तरी चालेल, म्हणजे जरी असं लिहिला, टू स्टडी द इकॉलॉजी इज कॉल्ड एज इकोसिस्टम. झालं, अवघड करून घ्यायचं, सोपं करायचं. द स्टडी इकॉलॉजी इज कॉल्ड एज इकोसिस्टम. द स्टडी ऑफ इकॉलॉजी इज कॉल्ड इकोसिस्टम. समजलं, द स्टडी द इकॉलॉजी इज कॉल्ड इकोसिस्टम. म्हणजे परिस्थितीचा अभ्यास जर केला पर्यावरणातला, तर तुम्ही परिसंस्थेचा अभ्यास केला असं समजलं जातं. म्हणजे परिसंस्थेचा अभ्यास झाला असं गृहीत धरलं जातं. समजलं, द स्टडी द इकॉलॉजी इज कॉल्ड इकोसिस्टम. समजलं. पुढं, एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टम. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टम म्हणजे पर्यावरण हा असंख्य असे इकोसिस्टमचा बनलेला आहे. पर्यावरण असंख्य असे इकोसिस्टमचा बनलेला आहे. म्हणजे पर्यावरण हा अनेक परिसंस्थेचा बनलेला आहे. पर्यावरण काय बनलेला आहे, अनेक परिसंस्थेचा बनलेला आहे. कळलं, एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टम. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टम. समजलं. पुढे, स्मॉल पॉन्ड इज इकोसिस्टम दॅट अर्थ इज लार्ज इकोसिस्टम. स्मॉल पॉन्ड म्हटलेलं आहे. पॉन्ड स्मॉल पॉन्ड म्हणजे काय, लहान तलाव. मग लहान तलावामध्ये असणारी इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था. आपल्याला माहिती आहे तलावामध्ये ज्या गोष्टी असतील, लहान तलाव ज्याला म्हणतो आपण, त्या तलावामध्ये म्हणजे स्मॉल पॉन्ड्स आहेत, त्याच्यामध्ये इकोसिस्टम असेल ना. मग त्याच्यामध्ये प्राणी असतील, त्याच्यामध्ये असले, त्या तलावामध्ये असलेले वनस्पती असतील, त्या तलावामध्ये असलेले मायक्रोब्स असतील, ओके, प्लांट्स असतील. मग ती त्याचं काय झालं, स्मॉल पॉन्ड्स मध्ये असलेली जी इकोसिस्टम आहे ती कशी असते, स्मॉल असते. मग इकोसिस्टम कशी असते, स्मॉल. म्हणजे तलावामध्ये इकोसिस्टम कशी असते, स्मॉल असते. म्हणजे तलावामध्ये परिसंस्था ही लहान असते. बट अर्थ इज लार्जेस्ट इकोसिस्टम. अर्थ इज लार्जेस्ट इकोसिस्टम. पर जो आपली पृथ्वी आहे ती कसली आहे, लार्जेस्ट इकोसिस्टम आहे. पृथ्वी कशी आहे, लार्जेस्ट इकोसिस्टम आहे. म्हणजे स्मॉल पॉन्ड म्हणजे लहान तलाव, हा काय, लहान तलाव हे स्मॉल इकोसिस्टम आहे. म्हणजे लहान तलाव स्मॉल इकोसिस्टम आहे. म्हणजेच काय, त्याची जी परिसंस्था आहे ती लहान आहे. परिसंस्था कशी आहे, लहान आहे. पण याची कशी आहे, अर्थ कशी आहे, परिसंस्था मोठी आहे. मोठी आहे ना परिसंस्था कंपेअर टू स्मॉल पॉन्ड. म्हणजे लहान तलावाचा विचार करता पूर्ण अर्थची जी इकोसिस्टम आहे ती मोठी आहे. अर्थची इकोसिस्टम कशी आहे, मोठी आपल्याला दिसते. ओके, दिसते नाही, आहेच. ओके, अबायोटिक, बायोटिक अँड अबायोटिक. बायोटिक अँड अबायोटिक. ओके, आता बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे काय बघा. बायोटिक आणि अबायोटिक हे जे दोन फॅक्टर ऑक्युपाइंग डेफिनाइट जिओग्राफिकल एरिया. बायोटिक, अबायोटिक, फॅक्टर ऑक्युपाइंग डेफिनाइट जिओमेट्रिकल एरिया. म्हणजे हे जैविक अजैविक घटक जे आहेत ते काय केलेले असतात, ठराविक अशी भौगोलिक ठिकाणामध्ये सापडतात. डेफिनाइट म्हणजे विशिष्ट अशा भौगोलिक ठिकाणामध्येच हे असतात. कोण, जैविक आणि अजैविक घटक. कोण, जैविक आणि अजैविक घटक. म्हटल्यावर बायोटिक, अबायोटिक, फॅक्टर ऑक्युपाइंग डेफिनाइट जिओग्राफिकल एरिया म्हणजे जैविक अजैविक घटक हे ठराविक विशिष्ट अशा भौगोलिक स्थितीमध्येच आढळतात किंवा भौगोलिक ठिकाणामध्येच आढळतात.
बरोबर. इंटरॅक्शन कलेक्टिव्हली कॉन्स्टिट्यूट्स द इकोसिस्टम. आणि या सर्वांचं जे इंटरॅक्शन आहे बायोटिक अबायोटिकचा इंटरॅक्शन म्हणजे यांची आंतरप्रक्रिया आहे, यांचं रिलेशन आहे, ते सगळं कलेक्टिव्हली एकत्रितपणे येतात आणि तिथे काय तयार होते? इकोसिस्टम तयार होते. काय तयार होते तिथं? इकोसिस्टम तयार होते. काय तयार होईल? इकोसिस्टम तिथं तयार होईल. कळलं? म्हटल्यावर काय? बायोटिक अबायोटिक फॅक्टर ऑक्युपाइंग डिफाइन्ड जिओग्राफिकल एरिया. त्याचं इंटरॅक्शन होईल, आंतरप्रक्रिया घडेल, कलेक्टिव्हली कॉन्स्टिट्यूट्स म्हणजे सगळे घटक एकत्र येतील आणि सगळे घटक एकत्र आल्यावर म्हणजे बायोटिक अबायोटिक फॅक्टर नॅचरल मॅनमेड हे सगळे एकत्र येतील आणि इकोसिस्टम तुमची तयार होईल. समजलं? सिंपल आहे. तर हे नॅचरल आर्टिफिशियल दिस इज द टू एन्व्हायरमेंट टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट टू बेसिक फॅक्टर. एन्व्हायरमेंट मध्ये फॅक्टर आहे दोन, बायोटिक फॅक्टर अबायोटिक फॅक्टर आहे. The science deals with study of interaction between biotic abiotic factor of the environment is called ecology. Ecology म्हणजे परिस्थिती, म्हणजे पर्यावरणाची परिस्थिती काय. म्हणजे अशी विज्ञानाची शाखा जी कशाचा अभ्यास करते? जैविक आणि अजैविक घटकांमधचा आंतरप्रक्रियेचा अभ्यास करते, जे पर्यावरणामध्ये आहे त्याला इकोलॉजी म्हणतात. द स्टडी ऑफ इकोलॉजी म्हणजेच काय? स्टडी ऑफ इकोसिस्टम. म्हटल्यावर इकोलॉजीचा अभ्यास केला तर तुम्ही परिसंस्थेचा अभ्यास केला. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टम म्हणजे पर्यावरणामध्ये असंख्य असे इकोसिस्टम परिसंस्था आहेत. स्मॉल पॉइंट इज द स्मॉल इकोसिस्टम म्हणजे लहान तलाव हे काय आहे? छोटं इकोसिस्टम आहे, परिसंस्था आहे. पर अर्थ इज लार्ज इकोसिस्टम आणि पर पृथ्वी मोठी इकोसिस्टम आहे. बायोटिक अबायोटिक फॅक्टर ऑक्युपाइंग डिफाइन्ड जिओग्राफिकल एरिया म्हणजे जैविक अजैविक घटक जे आहेत ते काय आहेत? विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये आढळतात. त्यांचं इंटरॅक्शन होत असतं, आंतरप्रक्रिया होत असतं. कलेक्टिव्हली कॉन्स्टिट्यूट द इकोसिस्टम आणि अशा प्रकारे काय होतं? यांचं इंटरॅक्शन झालं की हे काय होतं? पूर्ण कलेक्टिव्हली काय तयार होतं? त्याचे इकोसिस्टम परिसंस्था तिथं तयार होते. ओके. तर इकोलॉजी म्हणजे परिस्थिती की बाकीचा कुठला अवघड शब्द नाही आहे. डील्स म्हणजे अभ्यास करणं, सायन्स डील्स विथ स्टडी म्हणजे अभ्यास करणारी शाखा ज्याला म्हणतो. जिओग्राफिकल म्हणजे काय? भौगोलिक. जिओग्राफिकल ऑक्युपाय म्हणजे व्यापणे. ऑक्युपाय म्हणजे व्यापणे. ओके. कॉन्स्टिट्यूएंट्स म्हणजे घटक असतील. ओके. तर बघा कॉन्स्टिट्यूएंट फॅक्टर इथं धरू शकता तुम्ही. टाइप्स म्हणजे प्रकार असतात. ओके. तर पॉइंट्स म्हणजे तलाव लिहिलेला आहे. तर बाकीचा कुठला अवघड शब्द नाही. तर हा व्हिडिओ पाहणं काळजीपूर्वक बघा. तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा. ओके. थँक्यू.